गर्भावस्थेदरम्यान बहुतेक स्त्रिया चांगला आहार, पुरेशी विश्रांती आणि बाळाच्या वाढीकडे विशेष लक्ष देतात. मात्र याच काळात एक छोटीशी पण अत्यंत महत्त्वाची टेस्ट अनेकदा दुर्लक्षित राहते. ही टेस्ट अवघ्या 2 मिनिटात पूर्ण होते, पण डॉक्टरांच्या मते ही टेस्ट आई आणि बाळ दोघांचंही प्राण वाचवू शकते. ही टेस्ट म्हणजे ब्लड प्रेशर, रक्तदाब तपासणी. अनेक महिलांना कोणतीही त्रासदायक लक्षणं जाणवत नसल्यामुळे त्या या तपासणीकडे गांभीर्याने पाहत नाहीत. मात्र जागतिक आरोग्य संघटनेनुसार गर्भावस्थेत होणारा उच्च रक्तदाब आणि विशेषतः प्रिक्लेम्सिया हे जगातील माता मृत्यूचं मोठं कारण आहे. धोक्याची बाब म्हणजे ही समस्या अनेकदा कोणतीही स्पष्ट लक्षणं न देता हळूहळू वाढत जाते. महिला स्वतःला पूर्णपणे सामान्य समजत असते, मात्र शरीराच्या आत रक्तदाब वाढत असतो. यावर तज्ज्ञ सांगतात की डिजिटल किंवा मॅन्युअल बीपी मॉनिटरद्वारे सिस्टोलिक आणि डायस्टोलिक प्रेशर तपासलं जातं. यासाठी 2 मिनिटांपेक्षाही कमी वेळ लागतो. त्यामुळे शरीर गर्भावस्थेशी कसं जुळवून घेत आहे हे समजण्यास मदत होते. काही प्रकरणांमध्ये डॉक्टर रोल ओव्हर टेस्ट देखील करतात. विशेषतः गर्भावस्थेच्या 28 ते 32 आठवड्यांदरम्यान या टेस्टमध्ये महिला प्रथम डाव्या कुशीवर झोपते आणि नंतर पाठ टेकून झोपते. जर डायस्टोलिक बीपी 20 mmHg किंवा त्यापेक्षा जास्त वाढला तर तो धोक्याचा इशारा मानला जातो. त्यामुळे गर्भावस्थेत वाढलेला रक्तदाब आईसह बाळासाठीही धोकादायक ठरू शकतो. प्लेसेंटापर्यंत रक्तपुरवठा कमी होऊ शकतो, ज्यामुळे बाळाला ऑक्सिजन आणि पोषण योग्य प्रमाणात मिळत नाही. परिणामी कमी वजनाचं बाळ, अकाली प्रसूती किंवा इतर गंभीर गुंतागुंत निर्माण होण्याच्या शक्यता असतात. त्यामुळे नियमित तपासणी आणि योग्य मॉनिटरिंग अत्यंत गरजेचं मानलं जातं. त्याबद्दल तुम्हाला अजून काही माहिती असल्यास आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की फॉलो करा. धन्यवाद.